व्हिडिओ जास्ती काही मोठे नसणार आहे. मला फक्त हे म्हणायचं आहे की तुम्हाला असं वाटत असेल जानेवारी पण आपला वेस्ट झाला आहे, फेब्रुवारी पण वेस्ट झाला आहे, तर आपण मार्चमध्ये आहे आणि तुम्ही आता ही व्हिडिओ बघताय. तुम्ही ही व्हिडिओ काय कोणत्या जरी अजून 10 स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघितल्या किंवा 1000 स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघितल्या तरी पण तुम्ही स्वतःला पुश करणार नाही आहे. तुम्ही ह्याच लूपमध्ये फसत जाता की अजून कोणत्या सब्जेक्टला कसं व्यवस्थित करू. त्यापेक्षा तुम्ही सगळ्यात पहिलं काम एक करा की फक्त सुरुवात करा. सुरुवात जरी केली तरी पुढचं तुम्ही व्यवस्थित करत जाता. तुम्हाला ती एनर्जी बरोबर जाणवेल, पॉझिटिव्ह एनर्जी येईल बरोबर. पण तुम्ही व्हिडिओज बघत बसले ना अजून पण ह्या शोधामध्ये आहात की व्हिडिओमध्ये बघू कोणती स्ट्रॅटेजी, मग एक सब्जेक्ट घेतला आहे तोच दिवसभर करत जात आहे, असं करत गेले तर होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं हेच पॉईंट असतो की फक्त घ्या. तुम्ही आत्ता लगेच बसा, वाटलंच तर ही व्हिडिओ बंद केल्यावर लगेच घ्या आणि बघा. एक मॉक टेस्ट देऊन सध्या तुम्ही कुठं आहे मॉक ॲनालिसिस करा. कोणता टॉपिक तुम्हाला वीक वाटतो आहे काय त्यावर काम करा. कारण तुम्ही असं करत फक्त वेळ घालवा जाताना बाकी काहीच होणार नाही. मार्च पण जाईल, एप्रिल पण जाईल. कोणत्या महिन्यामध्ये जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तरी एकच पॉईंट लक्षात ठेवायचा की फक्त घेऊन स्टार्ट करायचं, बाकी बरोबर पुढचं होत जाईल. थोडे दिवस करंट अफेअर्सला साईडला ठेवा, जास्तीत जास्त मॉक द्या. दिवसातून दोन मॉक दिलाच पाहिजे. मी पण 2 मॉक देते आहे. माझा 70पर्यंत स्कोअर जातो आहे, पण क्वांटमध्ये स्पीड येत नाही, ती पण मी वाढवायचा प्रयत्न करते आहे. तर मग तुम्ही घ्या, सुरुवात करायला लागा. आता RBI असिस्टंटला पण थोडेच दिवस बाकी, 20-30 दिवस बाकी असं म्हटलं तरी चालेल. तर मग क्वांटसाठी तुम्ही DIU जास्त प्रॅक्टिस करा. स्पीड मॅथ, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, मिसिंग नंबर सिरीज पण जास्त कन्फ्यूज करतात. आणि ॲरिथमॅटिक पण करा, कारण सोडून कोणतं चालणार नाही आहे. कट ऑफ पण जास्त जातो. रिझनिंगचे पझल सोडवा. इंग्लिशमध्ये क्लोज टेस्ट, पॅराशंबल, RCची प्रॅक्टिस करा. RCला कमी वेळ मिळत असेल तर. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फक्त सुरुवात करा, हेच मी 1000 वेळा म्हणेन. बाकी तुम्ही कोणती व्हिडिओ बघितली तरी तुम्हाला मोटिवेशन मिळणार नाही किंवा असं काही जॅकपॉट लागणार नाही की तुम्ही लगेच चालू करताना मॉकमध्ये मार्क वाढतील. तुम्ही फक्त घ्या आणि सुरुवात करा. त्यामुळं आत्ता हा वेळ घालवू नका. आणि कोणत्या पण महिन्यामध्ये तुम्ही स्टार्ट केला, असा विचार केला हा महिना पण वेस्ट गेला, तो गेला, असे मंथ काउंट करण्यापेक्षा ज्या दिवशी तुम्ही तो विचार करताय त्याच दिवशी लगेच सुरुवात करायला लागा. हेच फक्त मी म्हणेन. बाकी काही नाही. हेच होतं या व्हिडिओसाठी. छोटीशी व्हिडिओ होती कारण माझी पण प्रिपरेशन चालू आहे. तर मग तुमची पण व्यवस्थित करत राहा. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की होत नाही व्यवस्थित तरी मग क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला घ्या ते, किंवा दुसऱ्या एखाद्या सब्जेक्टवर स्विच करत राहा. पण मग डायरेक्ट सोडून देऊ नका, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा.